नमस्कार मित्रांनो, माहिती तंत्रज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक फॉर्म्युलाचा आपण वापर करणार आहोत, तो म्हणजे डेटेड इफ. आपल्याकडे जन्मतारीख असते, पण जन्मतारखेवरून आपल्याला अ, वय किती आहेत हे काढायचं असतं. तर ते वय काढण्यासाठी एक फॉर्म्युला यूज केला जातो, त्याचं नाव आहे डेटेड इफ. डेट इफ म्हणजे जर तुमची ही तारीख असेल तर त्या तारखेवरून तुम्हाला किती महिने, किती दिवस किंवा किती वर्ष हे आपण त्या फॉर्म्युलानुसार काढू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो टेबल आहे इथे अ, काही नावं आहेत आणि त्यांची जन्मतारीख ह्या पुढच्या कॉलममध्ये मी दिलेली आहे. त्याच्यापुढे इथे मी असं लिहिलंय की करंट डे आणि बाजूला स्पेसिफिक डे. करंट डे म्हणजे आजच्या तारखेला म्हणजे आज त्याचं वय किती आहे, श्यामचं वय किती आहे आणि स्पेसिफिक डे म्हणजे इथे मी तारीख टाकली आहे, की 1 जानेवारी 2025 रोजी त्याचं वय किती होतं. तर असं 2 पद्धतीने आपण ही फॉर्म्युला टाकून एज काढू शकतो. तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला जो आहे तो म्हणजे करंट डे. करंट डेसाठी आपण फॉर्म्युला कसा टाकू शकतो, तर कुठलाही फॉर्म्युला टाकण्यासाठी आपल्याला इज इक्वल टू आपल्याला टाकावं लागतं. तर आपण टाकूयात इज इक्वल टू डेटेड इफ. मी आता टाकला इज इक्वल टू डेटेड इफ इन ब्रॅकेट आपल्याला ब्रॅकेट द्यायचं आहे. आता श्यामची जन्मतारीख कुठे आहे तर ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे. श्यामची जन्मतारीख ही इथे 13/9/1978 आहे. तर मी ती सिलेक्ट केली. त्याच्यानंतर आपल्याला कॉमा द्यायचा आहे. मी कॉमा दिला आणि इथे सिम्पली टाइप करायचं आहे आपल्याला टुडे. टुडे म्हणजे आज त्याचं वय किती आहे? तर मी इथे टुडे टाइप केलं म्हणजे आज मला त्याचं वय चेक करायचं आहे. तर ते केल्यानंतर आपल्याला 2 ब्रॅकेट इथे द्यायचे आहेत. 2 ब्रॅकेट दिल्यानंतर आपल्याला पुढे त्याच्याच पुढे आपल्याला परत कॉमा द्यायचा आहे आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला वाय असं लिहायचं आहे. वाय. वाय मीन्स इयर आणि आपलं ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे. पुन्हा एकदा आपण समजून घेऊयात. मी इथे टाइप काय केलं? पहिलं तर इज इक्वल टू त्याच्यानंतर डेटेड इफ C5 म्हणजे मी जी श्यामची जन्मतारीख आहे ती सिलेक्ट केली. त्याच्यापुढे मी कॉमा देऊन टुडे असं टाइप केलं. त्याच्यानंतर मी 2 ब्रॅकेट दिले आणि कॉमा देऊन मी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी वाय असं टाइप केलं. म्हणजे मला इयर काढायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे 47 हे नंबर आलेला आहे. म्हणजे श्यामचं वय हे आज 47 हे इतकं आहे. बाकीचं काढण्यासाठी तुम्हाला सिम्पली हा कॉपी करायचा आहे. मी इथे जाऊन कॉपी करतो. कॉपी आणि हे तुम्हाला इथे बाकी ठिकाणी पेस्ट करायचं आहे. इथे जाऊन मी पेस्ट करतो. हे केल्यानंतर मला माधव, प्रणित, लीना, राकेश या सगळ्यांचं वय मला पुढे ऑटोमॅटिक मिळालं. म्हणजे हा फॉर्म्युला इथे पेस्ट झाला. आता दुसरा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे स्पेसिफिक डे. फॉर्म्युला सेम असणार आहे, मात्र त्याचं जे पद्धत आहे थोडी वेगळी असणार. टुडेच्या जागी आपण जी डेट आपण सिलेक्ट करणार आहे. तर तिथे मी टाइप करतो इज इक्वल टू डेटेड इफ. पुन्हा मी ब्रॅकेट देणार. ब्रॅकेट दिल्यानंतर मी श्यामचं वय सिलेक्ट करणार. मला ज्याचं जन्मतारीख ज्याचं वय काढायचं आहे त्याची जन्मतारीख मी सिलेक्ट करणार. श्यामची जन्मतारीख ही आहे. आपल्याला जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे आणि मग परत एकदा कॉमा द्यायचा आहे. कॉमा दिल्यानंतर आता मला जी स्पेसिफिक डेट चं मला काढायचं आहे ती डेट आपल्याला एक्सेलमध्ये कुठेतरी लिहून ठेवायची आहे. जसं मी इथे लिहिलेले आहे. मी ती सिलेक्ट करतो. ती केल्यानंतर पुन्हा एकदा कॉमा द्यायचा आहे. स्वल्पविराम दिल्यानंतर आपण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये सेम आपण वाय असं लिहायचं आहे. कॅपिटल मध्ये वाय लिहिलं. स्मॉल मध्ये लिहिलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. स्मॉल मध्ये लिहून टाकतो आणि ब्रॅकेट कंप्लीट. हा फॉर्म्युला तयार झाला आहे. आता मी सिम्पली एंटर करतो. एंटर केल्यानंतर आपल्याला इथे दिसतंय की 46 हे वय त्याचं आहे. आता 46 का आलं ते पण आपण बघूयात. आधी मी सगळ्यांचं कॉपी करून घेतो आणि इथे येऊन मी पेस्ट करतो. आता इथे एक तुम्हाला प्रॉब्लेम दिसत असेल की
मी बाकीच्यांचं इथे एरर येतंय, नंबरचा एरर येतंय, तो एरर पण आपण काढूयात आणि समजून घेऊयात एरर का आलाय. इथे मी जर जे बघितलं की श्यामचं वय मी इथे C5 इथे C6 म्हणजे माझं वय तर बरोबर आहे. मात्र इथे मी जर बघितलं की माझी जी जन्मतारीख ही B2 मध्ये आहे, म्हणजे B इथे आहे, B2 मध्ये आहे. मात्र इथे घेताना त्यांनी B3 मध्ये घेतलेलं आहे. तर आपल्याला आता इथे आपण इथे फक्त B2 केलं तरी तो फॉर्म्युला वर्क करेल. तर ह्या अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर काही एरर असेल तर हा एरर आधी समजून घ्यायचा कुठे एरर आहे. तर मी सगळीकडे B2 हा सिलेक्ट करतो कारण आपल्याला आधी करंट डेट आपल्याला काढायची आहे. B2 एक्सेल हा सिरीज मध्ये काम करतो म्हणून आपल्याला ते तपासून घ्यावं लागतं. ओके. आता माधवचं श्यामचं वय हे 47 आहे, माधवचं वय हे 25 आहे. आता श्यामचं वय हे करंट डे ला 47 आहे, मात्र आपण जर जानेवारीमध्ये बघितलं त्याचं 46 होतं कारण त्याचा जन्म हा सप्टेंबर महिन्यातला होता म्हणून त्याचं हे कम्प्लीट नव्हतं. परंतु आताच्या घडीला त्याचं 47 कम्प्लीट आहे. तर अशा पद्धतीने आपण एक कुठल्याही जन्मतारखेवरून आपण कितीही लोकांचे अशी लिस्ट असेल तरी आपण आरामात आपण एज काढू शकतो. याच्या पुढे जाऊन जर आपल्याला इथे महिना काढायचा असेल, तर महिन्यासाठी फक्त तुम्हाला वायच्या पुढे एम असं लिहायचं आहे. एम म्हणजे त्याचं 47 वर्ष आणि किती 3 महिने झालेले आहेत. असं हे याच्यामध्ये दाखवतं. आणि जर तुम्हाला दिवस पण बघायचे असतील तर सिम्पली मी इथे कॉपी पेस्ट करतो किंवा मी इथे नवीन फॉर्म्युला टाकतो. डेटेड इफ सेम मी जाणार जन्मतारीख टुडे लिहिणार. पुढे लिहून झाल्यानंतर आपला पुढचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे. डबल आपण हे देणार, स्वल्पविराम देणार. इथे काय करायचं दिवस काढण्यासाठी MD असं लिहायचंय म्हणजे मंथ डे आणि ब्रॅकेट कम्प्लीट करायचं. म्हणजे काय श्यामचं वय हे का किती आहे इयर 47 वर्षांचं आहे, 3 महिने झालेले आहेत आणि 20 दिवस झालेले आहेत असं इथे हे शो करता येतं. म्हणजे जर मी इथे कन्वर्ट केलं तर इथे येतं इयर, इथे येतं मंथ आणि इथे येतील डेज. जर तुम्हाला पूर्ण काढायचे असतील तर म्हणजे किती दिवस किती महिने हे पण पाहिजे असतील तर हा फॉर्म्युला इथे फक्त तुम्हाला y टाईप करायचा आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. इथे तुम्हाला YM म्हणजे y सोबत M पण वर्षाचे महिने किती झालेले आहेत ते आणि इथे महिन्याचे दिवस किती आहेत ते तुम्हाला इथे म्हणजे MD असं टाईप करावं लागेल. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना देखील हे शेअर करा. धन्यवाद.